jungle. उमदीच्या तरुणाचा जतमधील जनावर बाजार परिसरात खून केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. दारूची बिल देण्यावरून हा खून केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. सांगली एलसीबीने ही कारवाई केली. रवींद्र आबासाहेब बंडगर वय वर्ष 30, बिराज संजय पांढरे वय वर्ष 20, दोघे राहणार शिवाजी पेठ जत अशी अटक केल्याची नावे आहेत. विकास मलकारी टकले वय वर्ष 22, राहणार टकलेवाडी टकलेवस्ती उमदी तालुका जत असे मृत तरुणाचे नाव आहे. दिनांक 18 डिसेंबर रोजी विकास टकले याचा जतमधील कृषी उत्पन्न बाजार समितीतील जनावर बाजार परिसरात खून झाल्याची दुसऱ्या दिवशी उघडकीस आले. मृतदेह विवस्त्र अवस्थेत असल्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर संशयिताची ओळख पटली. त्यांना एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून कसून चौकशी करण्यात आली. त्यांनी सांगितले की रवींद्र बंडगर व त्याचा मित्र विराज पांढरे हे जत मार्केट बाड येथे शेकोटीजवळ बसले होते. तेथे मृत विकास शेकोटीजवळ येऊन बसला होता. रवींद्र बंडगर व विराज पांढरे यांच्यासोबत मयत इसम विकास टकले यांची ओळख झाली. रवींद्र बंडगर व विराज पांढरे यांना मयत इस्माने दारू पिण्याकरता पैसे देतो असे सांगून दारू घेण्याकरता दुकानाजवळ घेऊन गेला. तिथे गेल्यानंतर विकास टकले याने त्याच्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. रवींद्र बंडगर व विराज पांढरे यांना विकास टकले याच्याकडे पैसे नसताना दारू देतो असे खोटं बोलून शेकोटीजवळून उचलून घेऊन गेला. याचा राग आल्याने त्यांना धडा शिकूया असे रवींद्र बंडगर व विराज पांढरे यांनी ठरवून विकास टकले यास मोटारसायकलवरून जत येथील जनावर बाजारात आवारात घेऊन जाऊन लाकडी बॅटने मारहाण केली. त्याने रवींद्र बंडगर व विराज पांढरे यांना आईवरून अश्लील शिवीगाळ करू लागल्याने रवींद्र बंडगर व पांढरे यांनी चिडून मयत विकास टकले याच्या अंगावरील कपडे काढून टाकून डोक्यात दगड घालून खून केला असल्याचे सांगितले. दोघांना अटक करून जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक पंकज पवार, सोमनाथ गुंडे, संदीप नलावडे, अमर नरळे, सागर लवटे, आमिरशाह फकीर, सागर टिंगरे, संदीप गुरव, सतीश माने, मच्छिंद्र बर्डे, आमसिद्ध खोत, उदय माई, केरबाज चव्हाण, विक्रम खोत, सायबर पोलीस ठाण्यातील अभिजित पाटील व अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.